व्यासपीठावर उपस्थित असलेले मान आणि खटाव तालुक्यातील सगळीच नेते मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि युवक बंधूंनो, मी गेल्या दिवाळीमध्ये पाडव्याला इच्छा व्यक्त केली की मला माढा लोकसभा मतदारसंघातून उभं राहायचं आहे, परंतु भारतीय जनता पार्टीतून केली आणि माढा लोकसभा मतदारसंघात तिकडे फिरतच होतो सोलापूर जिल्ह्यात त्याच्या आधी बसून, परंतु मान, खटाव, फलटण आणि कोरेगाव मध्ये कधी मी आलो नव्हतो. यायचो ते लग्नासाठी, कुणाचे लग्न अटेंड करण्यासाठी असेल किंवा कुणाच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी असेल, परंतु उभं राहायचं या हेतून कधी आलो नाही. आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा फिरायला सुरुवात केली मान खटाव भागामध्ये, मला जुन्या आठवणी लोकांनी प्रचंड प्रमाणात सांगितल्या. अगदी आमच्या आजोबांच्या काळापासून सांगितल्या. सकर्मशी शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि पोळतात्यांचे कसे संबंध होते, आदरणीय विजयदादांचे संबंध कसे होते, सदाशिवनगरच्या शंकर कारखान्याच्या माध्यमातून मान तालुक्याचे कसे संबंध होते, त्या काळात सकर्मशींनी कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांना उभं केलं, मदत केली, या बाबतीतल्या गोष्टी सांगितल्या. त्यातला एक किस्सा सांगतो. सकर्मशींचे सहकारी वसंतराव पाटील होते आणि दैवडीत त्या काळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांचा कार्यक्रम होता. इथं कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला येणार होते. सकर्मशींचं आणि वसंतराव पाटलांचं आधी ठरलेलं होतं जेवणाच्या कार्यक्रमाचं, आणि त्याच दिवशी नेमकं मुख्यमंत्री उद्घाटनाला दैवडीला आले होते. वसंतराव पाटलांना चिंता पडली की आता मुख्यमंत्री येणार आहेत, उद्घाटन करणार आहेत, त्यांच्यावर आता सकर्मशींना जेवायला जायला लागेल, साहेब माझ्याकडे काही जेवायला येणार नाहीत. परंतु सकर्मशींनी मुख्यमंत्र्यांबरोबर उद्घाटनाला गेले आणि जेव्हा जेवणाच्या ठिकाणी गेले तेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगितलं, साहेब माझे एक सहकारी आहेत आणि त्यांना मी जेवणाचा शब्द दिलेला आहे, मी तुमच्यावर जेवणाला थांबत नाही, मला त्याचा मान राखला पाहिजे, तू माझ्या प्रत्येक गोष्टीत सहभाग केलेला आहे, सहकारात असेल, राजकारणात असेल, प्रत्येक गोष्टीत ते माझ्या मागे उभे राहिलेले आहेत, मी त्याच्याकडे जेवायला जाणार. वसंतराव पाटील तोपर्यंत अजून चिंतेत होते. जेव्हा दरवाजात आले आणि त्यांनी सकर्मशींना पाहिलं आणि सकर्मशी त्यांच्या घरी जेवले, हे ऋणानुबंध आमच्या आजोबांनी जपले, आदरणीय मोठेदादांनी जपले, रणजीदादांनी जपले. आता मी सुद्धा त्याच पद्धतीनं मान खटाव भागामध्ये ऋणानुबंध जपेन, एवढं मी ग्वाही तुम्हाला सगळ्यांना देतो. माझ्या नशिबाने मार्च 13ला अत्यंत कर्तृत्वान माणसाला पुन्हा एकदा इथली उमेदवारी मिळाली. घरी बसलो. एक आठवडाभर मान तालुक्यातली, खटाव तालुक्यातली लोक दादांना फोन लावायला लागली. काही लोकांनी प्रत्यक्षात येऊन भेटले आणि सांगितलं ते भैयाला पाठवा, आम्हाला बोलायचंय. पुन्हा एकदा मी फिरायला चालू केली माढा लोकसभा मतदारसंघामध्ये. गावोगावी फिरलो. औंधजवळ एका गावामध्ये गेलो होतो. भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, सर्व पक्षीय कार्यकर्ते भेटत होते, कारण का मोकळा झालो होतो ना मी त्यावेळेस. कुठल्याच पक्षाचं काय नाही, उभा राहायच्या दृष्टिकोनातून सगळीकडे फिरत होतो. भारतीय जनता पार्टीचा एक बूथ प्रमुख भेटला. म्हणला गेल्या वेळेस माझं गाव मी प्लस केलं होतं, आता मात्र प्लस करायचं नाही आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीतनं उभं राहायचं डोक्यात आणू नका म्हणला. पक्षाचा कार्यकर्ता सांगतोय मला. मी म्हणलं का बाबा? म्हणला तुम्हाला काय सांगू म्हणला, मी एक शेतकरी आहे म्हणला. बारक्यातला बारका शेतकरी जरी म्हणला तरी वर्षाला 1 लाख रुपयाची खतं लागतील. सरकार देतंय किती आम्हाला पेन्शन? 6,000 रुपये आणि 18,000चा जीएसटी भरायला लागतोय.
12,000 रुपये सरकार खिशातनं परत काढून घेते आमच्या. कालचाच कांद्याचा किस्सा बघा. आपला कांदा निर्यात करायला बंदी आणली आणि गुजरातच्या कांद्याला एक्सपोर्टला काल परवानगी देऊन टाकली. म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी हा काय पाकिस्तानातून आलाय का या ठिकाणी? दुधाच्या बाबतीतला किस्सा सांगतो तुम्हाला. एवढ्या म्हणजे 9 अटी घातलेल्या आहेत. वेलांटी जरी चुकली फॉर्म भरताना तरी त्या शेतकऱ्याचं अनुदान रिजेक्ट होतंय. किती लोकांना अनुदान मिळाले तर दुधाचं? कोणालाच नाही मिळालं, सगळी सांगते. ते नको वाटतंय, ते फॉर्म ऑनलाईन भरायला नको वाटतंय शेतकऱ्यांना. अशी परिस्थिती आहे. दाखवायच तर आम्ही द्यायला लागलोय आणि काढून मात्र भरपूर घ्यायचं. अशा पद्धतीचं कामकाज चालू सरकार करते. ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकत होतो फिरत असताना. आणि फिरत असताना लोक मला आग्रहानं सांगायचं. आता मला आमचे सहकारी आहेत, गोडशे अण्णा मगर आहेत, ह्या लोकांनी सांगितलं इथं कट्टे बसलाय गोंदवल्याचा आमचा रामभाऊ कट्टे. ही सगळी प्रेमाने मला दम द्यायची. भैया माघार फिगार घ्यायची नाही आणि माघारी वळवून सुद्धा बघायचं नाही. आणि आता उभं राहायचं आहे तुम्हाला, कसल्याही परिस्थितीत उभं राहायचं आहे. फिरत फिरत असताना अजून बघितलं लोक म्हणायला लागली भैया प्रत्येक जाती धर्मात तेढ निर्माण करून दिली. एवढं लोकांच्या मनामध्ये घोळत होतं की काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. घर मालकाचं घर सुद्धा त्याचं नाही, घराच्या दुसराच मालक करून टाकायचा, अशी प्रवृत्ती आपल्या राज्यात वाढली. वडीलधारी मंडळी सांगत होते, तरुण मला येऊन म्हणत होते भैया हे शोभतंय का राज्य सरकारला? 4-4 तुकडे करायचे एका एका पक्षाचे आणि ज्यांनी पक्ष स्थापन केला तेच मालक नाहीत असं म्हणायचं. आणि तुम्हाला आमच्यासाठी निर्णय घ्यायला लागतोय. मग दादांना घरी आल्यानंतर सांगितलं. आणि मध्यंतरीच्या काळात आमच्या अनेक बैठका चालू होत्या. व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर आहेत, रामराजे साहेब असतील, दादा, आमच्या बैठका तुम्ही टीव्हीवर पाहिल्या सगळ्यांनी. कधी अकलूजला भेटलो, कधी फलटणला भेटलो आणि सगळ्यांनी विचार केला. मला विशेषतः संजू बाबा, अनिल देसाई आणि जगताप साहेबांचे आभार मानायचे आणि अनिकेत देशमुखांचे की तुम्ही जनभावना समजून घेतली आणि माझ्या नावाला पाठिंबा दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानायचे. कारण तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर इच्छुक होता सगळेजण. आणि मग मी दादांशी बोललो, लोकही दादांशी बोलले, मोठे दादांशी, की हे इलेक्शन तुम्हाला तुमच्या कुटुंबातला खासदार करायचं म्हणून उभारायचं नाहीये. हे इलेक्शन माढा लोकसभा मतदारसंघातील, सोलापूर जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानासाठी उभं राहायचं आहे. मग मी बारकाईने विचार केला, ही गोष्ट कोण करू शकतं? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजश्री शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, नरवीर उमाजी नाईक असतील, या लोकांचा पुरोगामी विचार कोणी आजपर्यंत महाराष्ट्रात टिकवला, देशात टिकवला, तो म्हणजे केवळ पवार साहेबांनी. म्हणून मी निर्णय घेतला, आज जर लढा द्यायचा असेल तर केवळ आणि केवळ पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा दिला जाऊ शकतो. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, मी स्वतः साहेब किती बारकाईने काम करतात याचा अनुभव घेतलाय. दुधाच्या अनुदानावर बोललो, मी सुद्धा एक सहकारी दूध संघाचा चेअरमन आहे आणि चेअरमन म्हणून काम करत असताना साहेबांनी मागे असंच आंतरराष्ट्रीय स्तरावर दुधाच्या बुकटीची किंमत घसरली, दुधाचे दर गडगडले महाराष्ट्रातले. साहेबांनी सगळ्या डेअरीवाल्यांची मिटिंग बोलवली, पावडरवाल्यांना सांगितलं की खासगी असू सहकारी असू सगळ्यांचं दूध घ्यायचं आणि त्याची पावडर बनवायची. मी तुम्हाला अनुदान देईल आणि ते अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर थेट जमा करायचं.
तेव्हा कोणी तुम्ही एकाने कागद दिला होता का? कसला फॉर्म भरला होता का? भरला होता का? थेट अनुदान मिळालं. साहेबांनी जी कर्जमाफी दिली, कधी तुम्हाला अर्ज भरायची वेळ आली का? डायरेक्ट माफी बँकच करत होती सगळी. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची जाण असणारे नेते म्हणजे केवळ पवार साहेब आहेत. आज इथं बसलेल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी सांगावं की सध्याचा भारताचा कृषी मंत्री कोण आहे? हाय का नाव माहित तुम्हाला? तर आज बारक्यातलं बारकं पोरगं सुद्धा सांगू शकतं शेतकऱ्याचा नेता कोण, शेतकऱ्याचा कृषी मंत्री कोण होऊ शकतं, तर केवळ आणि केवळ पवार साहेब होऊ शकते. साहेब या भागात फिरत असताना एक प्रकर्षाने जाणवलं मला की अलीकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत या भागामधले, त्यांनी सगळं मीच केलं असं सांगायची प्रवृत्ती आहे. अहो, हे मान खटाव तालुक्याला पोळतात्यांचं, भाऊसाहेब गुदगेंचं, वाघमारेंचं, अजून जे प्रतिनिधी झाले त्यांचं योगदान आहे. त्यांनी खस्ता खाल्ले या दोन्ही तालुक्यांसाठी. खरं अलीकडे आम्हीच केले. अहो, हे जे दोन्ही कामं झाली धरणांची, ह्यांच्यापासून सुरुवात आहे. जुन्या लोकप्रतिनिधींनी केलं, तुम्ही आज त्याचं क्रेडिट मारायला लागलाय. आदरणीय विजयदादा जेव्हा खासदार होते या भागातून, सप्टेंबरमध्ये 2018 साली उत्तर कोरेगावचे जी 32 गाव आहेत त्यांची पहिली बैठक सर्व पक्षीय मंडळींना घेऊन दादांनी मंत्रालयात तिथं गिरीश महाजन साहेबांसमोर लावली. तिथून पुढे तो प्रश्न मार्गी लागायला सुरुवात झाली. दादांची शिकवण आहे आम्हाला, साहेबांची पण शिकवण आहे. आम्ही पाहिलंय, या लोकांनी कधी सांगितलंय हो कुठल्या भाषणामध्ये मी केलं म्हणून? हे लोक आपल्याला कायम एक शिकवण देत आहेत. आम्ही सगळे मिळून करू, मिळून आणून देऊ, या पद्धतीनं काम केलेलं आहे. आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, स्टेजवर जेवढे मान खटाव मधले नेते मंडळी बसलेले आहेत, मग ते जिल्हा परिषद असू, कलेक्टर ऑफिस असू, नाहीतर मुंबईचं मंत्रालय, नाहीतर दिल्लीचं मंत्रालय, मी सगळ्यांना घेऊन जाणार. काम मंजूर करून आणलं की सांगणार आम्ही सगळ्यांनी केले. एकटं काही क्रेडिट मारायच्या भानगडीत पडणार नाही. आणि आयुष्यात पुढं कसली पदवी लावणार नाही, जलनायक किंवा पाणीदार खासदार. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या 32 गावांचा पाण्याचा प्रश्न असेल. आमची जी 20 गाव आहेत, जुनी 16 आणि 4 नवीन घालायची, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली, तुमच्या खांद्याला खांदा लावून फिरायची वेळ आली तर ते नक्कीच करेन. पुढं असेल सगळ्यांच्या. ह्याच्या पलीकडे जाऊन अजून किस्से ऐकले मी मान तालुक्यात. कोणाला बी धरायचं, विरोधात काम करते म्हणलं की पोलीस प्रशासन, ते तहसील ऑफिस, असं काय वेटीस धरायचं आणि केसेस टाकायच्या. साहेब, इथले तळावातले गाळ काढायचं काम चालू आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त चांगलं जलसंधारणाचं काम कुठं झालंय तर मान आणि खटाव तालुक्यात झालेलं आहे. आणि या कष्टकरी शेतकऱ्यांनी स्वतःनी केलेलं आहे. परंतु आज जर बघितलं साहेब, या भागातले जेवढे तलाव आहेत त्यातलं गाळ काढायचं म्हणलं, शेतकरी स्वतः काढून नेतोय, त्याच्या शेतात टाकतोय. त्यांच्यावरती 15 लाख 30 लाखाच्या नोटिसा काढल्या गेल्या. त्यांची मशिनरी जप्त केली गेली, त्यांच्या उतार्यावर बोजा चढवली. परंतु इथल्या लोकप्रतिनिधींच्या जवळच्या माणसांनी कुठल्या त्या धर्मादायी संस्थेच्या नावावरती परवानग्या आणल्या आणि 20-20, 25-25 पोकल्या नाहीत. आता आमच्या विरोधी पक्षात आहेत मनसेचे धैर्यशील पाटील, त्यांनी मला व्हिडिओ दाखवला, भैया बघा हे काय चाललंय, 25-25 JCB. अहो, ते तुम्हाला कशासाठी परवानगी दिली शासनाने? की लोकांच्या सहभागातून ते वाळू गाळा काढायचा आणि शेतकऱ्यांना मोफत मध्ये द्यायचा आहे. ना नफा ना तोटा तत्वावर चालवायचा आहे. खडकवासल्यामध्ये एका रिटायर मिलिटरीमॅननी त्या ठिकाणी गाळ काढण्याचं काम केलं, मोफत मध्ये केलं, लोकसहभागातून केलं. या ठिकाणी MIDCचा प्रश्न आहे साहेब, चांगलं काम होणार आहे MIDCच्या माध्यमातून, परंतु मान तालुक्यातला शेतकरी हा आधीच दुष्काळात आहे आणि हाया जर जमिनी गेल्या त्यांच्या तर तो देशोधडीला लागेल.
लोकांना विश्वासात घेऊन इथं एमआयडीसी उभा करायला लागतील. लोकांना विश्वासात घेऊन एमआयडीसी उभा करायला लागेल. या ठिकाणी छोट्या छोट्या जरी 150-200 एकराच्या मिनी एमआयडीसी झाल्या, या ठिकाणचा युवक कष्टकरी आहे, ग्रामीण भागातल्या महिला कष्टकरी आहेत, बचत गट सुद्धा जोरात पद्धतीने या ठिकाणी चालतात. मी पाहिलेलं आहे. यांना जर कृषी माल प्रक्रिया उद्योग उभे करून दिले तर निश्चितच या भागातली मुलं स्वतःच्या पायावर उभा राहतील. साहेब, आपण सातारा जिल्ह्यातले गायकवाड साहेबांना मदत केली बीव्हीजी ग्रुपला. आज भारतातले सगळे एअरपोर्ट ते सांभाळतायत मेंटेनन्स. तशी जर आपली ग्रामीण भागातली मुलं तयार झाली, त्यांच्यासाठी वेगळे उपक्रम राबवले तर नक्कीच ते पुढे चांगल्या पद्धतीनं काम करतील. मला जाता जाता एकच बोलीन, कारण का आपल्याला पवार साहेबांचं आणि जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. इथल्या जनतेला मी एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येक सुखादुःखात विकास कामात मी तुमच्या मागे उभं राहीन. आणि जाता जाता एकच गोष्ट सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना, आठवली म्हणून सांगतो. काय असते, उन्हाळ्यात सुट्टी लागलेली असते आणि एक विहीर असते आणि त्या विहिरीमध्ये लहान मुलं पवत असतात आणि विहिरीच्या कट्ट्यावरती 1-2 मुलं शांत बसलेली असतात, दुःखी बसलेली असतात आणि तिथून शंकर पार्वती चाललेले असतात. पार्वती विचारतात भगवान शंकराला, ते लहान 2 मुलं का शांत बसलेली आहेत? मग शंकर भगवान सांगतात त्या दोघांना डोळे नाही आहेत. पार्वती हट्ट धरतात त्या दोघांना डोळे द्या. शंकर भगवान म्हणतात नको नको. तरी पण पार्वती हट्ट धरतात. पार्वतींच्या हट्टासमोर महादेवाचं काही चालत नाही. महादेव डोळे देतात. तसं ती 2 पोरं कपडे काढतात आणि पाण्यात उडी मारतात. पाण्यात उडी मारली की काय जे 20-25 पोरं पाण्यात पोहत असतात त्या प्रत्येक पोराला धर की बुडो, धर की बुडो. साहेब, एक घाटाच्या वरती आहे आणि एक घाटाच्या खाली आहे. ते इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला धरतंय की बुडवतंय, धरतंय की बुडवतंय. ते पोलीस स्टेशनचा वापर करते, तहसील कचेरीचा वापर करते. आता साहेबांनी मला उमेदवार केले, साहेबांनी मला जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळं इथल्या कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावा. तुमच्या केसाला जरी धक्का लागला, एक फोन लावा, इथं हजर राहतो तुमच्यासाठी. आणि शासकीय यंत्रणेला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, कृपया करून खोट्या केसेस सर्वसामान्य माणसांवरती करू नका. नाहीतर ही अख्खी जनता घेऊन तुमच्या कार्यालयावरती मोर्चा काढेल आणि तुमचा बंदोबस्त करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राजे भूषणसिंह होळकर साहेब बोलतील. आपण श्री विनंती करतो होळकर साहेब. त्यानंतर संवाद साधतायत होळकर साहेब. आपल्या महाराष्ट्राचं इष्टदैवत, आराध्य दैवत श्री विठुरायाला मी वंदन करतो. मंचावर उपस्थित आदरणीय साहेब, आदरणीय विजयदादा, आदरणीय जयंत पाटील साहेब आणि सर्वच व्यासपीठावर असलेले मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित आपण सर्व माझे बंधू आणि भगिनी, आज आपल्या समोर बोलत असताना मी विठुरायाचा उल्लेख केला आणि विठुरायाचा उल्लेख यासाठी केला की ही महाराष्ट्राची भूमी ही वारकऱ्यांची भूमी आहे. वारकऱ्यांच्या भूमीमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी, तुकाराम महाराजांनी हेच शिकवलं की सेवाभावाने लोकांचं काम करा, परोपकारी वृत्तीने लोकांचं काम करा, सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करा. आणि हीच महाराष्ट्राची परंपरा कुठेतरी आजपर्यंत चालू होती. आपण जर महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा असतील, आदरणीय पवार साहेब असतील, गोपीनाथजी मुंडे असतील, या सर्वच नेते मंडळींनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना एकत्रित घेऊन या महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि या देशाच्या विकासासाठी कुठेतरी काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जाती विषमता, जाती जातींमध्ये भांडणं,
वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या जातींमध्ये संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न होतोय आणि तो फक्त आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की जशी ही वारकऱ्यांची भूमी आहे तशी ज्या वेळेला या मातीवर आणि या देशावर अन्याय होतो, लोकशाहीच्या विरोधात ज्या वेळेला या देशामध्ये कुठली तरी पावलं उचलली जातात त्याच वेळेला हा वारकरी धारकरी होतो आणि ही लढाई स्वतःच्या हातामध्ये घेतो. हेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय. आणि आज तशीच कुठेतरी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये आलेली आहे. त्यामुळं आज आपल्या सर्व जनतेला समाजाला कुठेतरी धारकरी होण्याची गरज आहे आणि या आपल्या लढवय्या नेत्याच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची गरज आहे. तर आणि तरच या देशामध्ये कुठेतरी लोकशाही आज टिकणार आहे. आता लढाईचाच विषय निघालाय म्हणून मी आपल्याला महाभारतामधला एक किस्सा सांगतोय. महाभारताची लढाई सुरू झालेली होती. कौरव पांडव एकमेकाला भिडणार होते. त्यांनाही मदतीची गरज होती. जसं आज नेते मंडळी वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आपापल्या सहकाऱ्यांच्याकडे जाऊन मदत मागतात, तसं त्यावेळेला सुद्धा कौरव पांडव एकमेकांकडे आपल्या सहकाऱ्यांच्याकडे जाऊन मदत मागत होते. आणि असंच ते एकदा श्रीकृष्णाकडे गेले. आता त्यावेळेला श्रीकृष्ण झोपलेले होते. अर्जुन जाऊन डोक्याजवळ बसला, दुर्योधन पायाजवळ. दुर्योधनाला वाटलं की आता उठल्यावर पहिला माझ्याकडे बघतील आणि तसंच झालं. दुर्योधनाकडे श्रीकृष्णानं पाहिलं. दुर्योधन म्हटला मी पहिले आलोय, पहिली माझी मागणी. श्रीकृष्ण म्हटले बर ठीक आहे, तुम्हाला काय पाहिजे? तर म्हणे तुमची मदत पाहिजे. मग श्रीकृष्ण म्हणाले माझ्याकडे काय नाहीये, एका बाजूला मी आहे आणि दुसऱ्या बाजूला माझी नारायणी सेना आहे. आता श्रीकृष्णाची नारायणी सेना म्हणजे एकापेक्षा एक महारथी योद्धे त्याच्यामध्ये होते. दुर्योधन हुशार. दुर्योधन म्हणाला एकटा श्रीकृष्ण घेऊन काय करू, एवढी मोठी सेना मला मिळाली तर मी 100% पराभव करेन. त्यानं पटकन सांगून मोकळा झाला की मला तुमची सेना पाहिजे. मग त्याने अर्जुनाला विचारलं बाबा आता सेना तर ते घेऊन गेले, आता तुझ्याकडे मी एकटा उरलो, तुला काय पाहिजे? तर अर्जुन म्हणाला की हे वासुदेव, सेना जरी असती तरी सुद्धा मी तुम्हालाच निवडलं असतं. आणि तिथून पुढे महाभारतामध्ये काय घडलं हे आपल्याला माहिती आहे. एकट्या श्रीकृष्णाने त्या 5 पांडवांच्या मागे उभं राहून 100 कौरव आणि सबंध हजारोंच्या सेनेचा पराभव केला. आणि आज तशीच परिस्थिती पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज श्रीकृष्णाच्या रूपाने आजच्या लोकशाहीमध्ये पवार साहेब उभे आहेत. नारायणी सेना कुठं जायची तिकडे जाऊ द्या, आपल्याला फरक पडत नाही. आणि अशा या संघर्ष योद्ध्याच्या मागे कुठेतरी आज आपण इथं उभं राहिलं पाहिजे. मला चांगलं आठवतंय 2014 मध्ये मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की अच्छे दिन आएंगे, 20 कोटी तरुणांना रोजगार देणार. आणि आज 10 वर्षानंतर तेच मोदी साहेब त्यांच्या भाषणातून काय सांगतायत की आम्ही 80 कोटी लोकांना राशन देतोय आणि इथून पुढे सुद्धा आम्ही देत राहू. म्हणजे त्यांना ही बेरोजगारी अशीच ठेवायची आहे. आता मला तुम्हा सगळ्या तरुणांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला राशन दुकानाच्या रांगेत उभं राहायचं आहे की स्वतःच्या हिमतीवर शिक्षणाच्या जोरावर नोकरी उद्योगधंद्यांच्या रांगेत उभं राहायचं आहे? मला सांगा, या भाजप सरकारनं मेक इन इंडियाची घोषणा केली. मेक इन इंडियाचं काय झालं? या भाजप सरकारनं स्किल इंडियाची घोषणा केली. स्किल इंडियाचं काय झालं? आला का हो तुमच्या भागामध्ये रोजगार? मी मागच्या 2-3 दिवसांपासून आपल्या या माढा लोकसभेमध्ये पवार साहेबांच्या बरोबर प्रवास करतोय. रस्त्याच्या मार्गाने मी प्रवास करतोय. तुमच्याच या माढ्यामधले एक आमदार, त्यांचा एक भरपूर प्रसिद्ध डायलॉग आहे, काय झाडी. मला त्यांना त्यांच्याच शैलीमध्ये विचारायचं आहे की अहो काय रस्ते, काय त्याच्यावरचे ते खड्डे, काय या भागामध्ये फिरणारे पाण्याचे टँकर आणि काय बेरोजगारी. कुठेतरी ह्या विषयावर तर तुम्ही बोला की नुसतंच कुठेतरी आयुष्यात पहिल्यांदा फिरून आले आणि काहीतरी विषय घेऊन बोलत राहायचं. आजच्या तरुणांना नेमकं काय पाहिजेल आहे हे कुठेतरी समजायला पाहिजे. मागच्या 2 दिवसात सगळीकडे फिरत असताना मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की आपल्या या मतदारसंघामध्ये शिक्षणाची सुविधा नाही, चांगलं मेडिकल कॉलेज नाही, चांगली चिकित्सेची हॉस्पिटल्सची व्यवस्था नाही.
आणि हे सगळं जर करायचं असेल तर आपल्याला लोकाभिमुख नेतृत्व कुठतरी निवडून द्यावं लागेल आणि ते नेतृत्व आपल्याला धैर्यशील दादा मोहिते यांच्या रूपानं या महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळतंय. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये कुठलाही विचार न करता जर लोकशाही टिकवायची असेल तर धैर्यशील दादांच्या पाठीमागे आणि पवार साहेबांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून येत्या 7 मेला आपण तुत्तारी हातात घेतलेला माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आदरणीय धैर्यशील दादांना आणि तुमच्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पवार साहेबांच्या नेतृत्वामधल्या महाविकास आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. त्यामुळे एकदा शेवटची घोषणा द्या. बोला राम कृष्ण हरी, बोला राम कृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. संयमाचा तोंड साहेब तुमचा तुटत नाही. हृदयातलं प्रेम कार्यकर्त्यांचं आत्ता हटत नाही. राजकारणाच्या गदीत लक्ष साधून खेळायचं असतं. जोर लावून दांडून चिन्नीला कोलायचं असतं. जल्लोष आणि कोलाहार कानाआड करावा लागतो. डोळा ठेवून चिन्नीवर करेक्ट झेलावा लागतो. जयंत झेप, जयंत नक्षत्र, जयंत राज असतं. तराजून प्रेम तोलायचं नसतं. आणि जिथं जयंत पाटील तिथं जास्त काय बोलायचं नसतं. तुमच्या अंशाची बोलतायत माजी जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील साहेब. आदरणीय पवार साहेब, आदरणीय विजयदादा, आपले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, व्यासपीठावरील सर्वच, आता मी कुणाचं नाव घेत नाही कारण उशीर एवढा झालाय की साहेबांचं भाषण ऐकायला तुम्ही आतुर आहात आणि पुढे साहेबांना पाटणच्या सभेला जायचंय. त्यामुळे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, मी पहिल्यांदा नंदकुमार मोरे, सुरेंद्र गुदगे, संदीप साळुंके, खाडे सर आणि अनिल देसाई यांचे आभार मानतो की त्यांनी या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराची सुरुवात केली आणि आपल्याला सहकार्य करण्याची भूमिका मांडली. आपल्या सर्वांना अभय जगतापांचा रोल माहिती आहे. त्यांची इच्छा होती उमेदवारी करायची, पण त्यांचं भाषण ऐकलं त्याच्यावर मी जास्त बोलत नाही. पण आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला. या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं आपण सगळे आलेत आणि खास करून भूषणजी होळकर मुद्दामून या सभेसाठी आले. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सुनील माने यांना, भूषण होळकर यांना हार घालण्याची विनंती करतो. आमचा पक्ष फुटला. आमच्या पक्षातनं काही लोक पक्ष सोडून बाजूला गेले. त्यांनी विचारधारा बदलली, पार्टी सोडली. आपण सगळ्यांनी अनेक शाळा बघितल्यात. पोरं शाळा सोडून गेली तर शाळा कधी बंद पडत नाही. पुन्हा नव्यानं विद्यार्थी घडवण्याचं काम शाळेचा हेडमास्तर करतच असतो. आमचा हेडमास्तर लय खमकी आहे. हे पवार साहेब म्हणजे मतांचा विषय नाही, तुमच्या आमच्या काळजातला विषय आहे. हे मी महाराष्ट्रातल्या गावोगावी गेल्यावर बघतोय. मी मोदी साहेबांचे आभार मानेन. मोदी साहेबांनी भोपाळला एक घोषणा केली तर माझा सगळा पक्ष स्वच्छ झाला. आज भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष जर कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे. हे मी तुम्हाला ठामपणानं सांगू इच्छितो. या भागात दुष्काळी भागाला प्रभाकर देशमुख अनेक वेळा भेटायचे. मी खात्याचा मंत्री त्या होतो त्यावेळी. आपण कृष्णा नदीमध्ये पाणी नाही म्हणून या गावांना टेंबू योजनेखालच्या पाणी मिळणार नाही आता पुढच्या उरलेल्या गावांना असं सांगत होतो. पण कृष्णा नदीतून 8 TMC पाण्याची तजवीज आपण केली
त्यातला 2.5 TMC पाणी आपण आपल्या खटाव आणि मान तालुक्याला निश्चित केलं आणि आता त्या योजनेचा लवकर शुभारंभ झाला पाहिजे. मगाशी कुणीतरी सांगितलं, सुरेंद्र गुदगेंनी सांगितलं, सुरेंद्र गुदगे साहेब, पुढचं सरकार आपलंच येणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार ऑक्टोबरमध्ये सत्तेत बसल्यानंतर मी तुम्हाला वचन देतो, मला फक्त 1.25 वर्षाचा काळ द्या. मी तुम्हाला या मतदारसंघातल्या या 27 मान तालुक्यातल्या आणि खटाव तालुक्यातल्या 21 गावांना टेंबू योजनेचं पाणी देण्याची व्यवस्था पवार साहेबांच्या साक्षीने आम्ही करू. तुम्ही काही चिंता करू नका. आता काल परवा आंधळी धरणाचं पूजन झालं. पुजायला गेलेल्यांनी जिथनं पाणी पुढे येतं त्याच्यावरच मंडप घातला. तिकडं सगळे भराव भरला. लोकांनी पाण्याचे परवाने काढले आहेत, पाणीपट्टी भरली आहेत, पैसे भरलेले आहेत, पण आता लोकांना पाणी देण्याची व्यवस्था नाही. सगळे कार्यक्रम मोठे करायचे, पण त्या कार्यक्रमाच्या खाली कोण चिरडलं जातं याचं भान देखील सत्तारूढ लोकांना नाही. ही तुमच्या आमच्या दृष्टीनं चिंतेची बाब आहे. GA काठापूरला आमचं सरकार आलं तेव्हा 19 साली आमचं सरकार आल्यावर 19-20 सालात 70 कोटी रुपये, 20-21 सालात 50 कोटी रुपये आणि 21-22 सालात 130 असे 250 कोटी रुपये GA काठापूरला आम्ही दिले. कुणी कुणाचं क्रेडिट घेण्याची गरज नाही. आम्ही एवढा धक्का मारला म्हणून ही योजना इथपर्यंत पुढे आली. हे मित्रांनो तुम्ही कधी विसरू नका. खरं म्हणजे काल परवा पवार साहेबांच्या उपस्थितीत आम्ही आमचा जाहीरनामा प्रकाशित केला. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांनी आमचा जाहीरनामा वाचला आणि त्यांच्या अंगाचा तिडपापळ झाला. त्यांना हे लक्षात आलं की या देशातल्या कोणत्या कोणत्या मुद्द्यांना भारतीय जनतेच्या आशा आकांक्षा गुंतलेल्या आहेत, त्या सगळ्या मुद्द्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्या ठिकाणी स्पर्श केलेला आहे. महाराष्ट्रात आणि भारतामध्ये आमचं ज्यावेळी महाविकास आघाडीचं इंडियाचं सरकार येईल, तुम्ही आता गेल्या काही दिवसात 400 पारचा नारा कोण देताना ऐकले? आता 200 पार करायची पंचायत आहे. 400 लय लांब आहे. आज या देशामध्ये 400 पार आम्हाला करा म्हणजे आम्ही भारताचं संविधान बदलतो. असे एक नाही, 11 जणांनी भारतातल्या उमेदवारांनी खासदार असणाऱ्या लोकांनी भाषण करून सांगितलेलं आहे. आमच्या बीडच्या पंकजाताईंनी सांगितलं मला दिल्लीला जायचंय कारण संविधान बदलायचंय. आज देशामध्ये हे संविधान बदलण्याचा यांचा संकल्प काय? आजचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं तुम्हाला बरं वाटत नाही? तुम्ही त्याच संविधानाचा आधार घेऊन सत्तेत आला. या देशात कुणीही सत्तेवर येऊ शकतो जो लोकप्रिय येतो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानात सांगितलंय. टाटा बिर्लाला देखील एकाच मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी दिला आणि गोरगरीब खटाव मानच्या शेतमजुराला देखील एकाच मताचा अधिकार आहे. ही समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून घालून दिली. त्या घटनेला बदलण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या मनात आलंय. हे सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांना निवडून देणं म्हणजे 400चा त्यांचा आकडा 399 वर आणणं. पण काल परवा निवडणुका झाल्या. वर्ध्याला आपण आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे उभे होते. काही ठिकाणी हिंगोलीला, वाशिम, यवतमाळला शिवसेनेचे उमेदवार होते. अमरावतीला काँग्रेसचे उमेदवार होते. सगळ्या ठिकाणचं रिपोर्टिंग बघितलं तर काल 8 जागांचे मतदान झालं. 8 पैकी 8च्या 8 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील. हा कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आहे. मी यासाठी सांगतोय की चित्र महाराष्ट्राचं बदललेलं आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला आहात. असंच स्वागत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये शरद पवार साहेबांचं आणि उद्धव ठाकरेंचं राज्यामध्ये होतंय आणि लोक सांगतायत आम्ही तुमच्या मागे आहे. कोणत्याही परिस्थितीत या दिल्लीचं सरकार बदलायचंय. ही भूमिका महाराष्ट्राने घेतलेली आहे. त्यामुळे 48 ची जागा जी आहेत, मी अनेकदा थोडंसं धाडसानं सांगतोय भीत
की 32 ते 35 आमच्या येतील, पण आता चित्र बघायला लागलं तर कदाचित तो आकडा पुढे पण जाईल. आज खरं म्हणजे आमच्या भारतीय जनता पक्षाला विचारण्यासारखे प्रश्न बरेच आहेत, पण वेळ जास्त तुमचं घेणं योग्य नाही. मी आदरणीय पवार साहेबांना या ठिकाणी आपल्या समोर बोलण्याची विनंती करेन, पण पुन्हा मी आपल्या सगळ्यांना सांगतो, जसं मला तुम्ही इथं खासदार देताय तसा इथला आमदारही मला पाहिजे. आणि सगळ्यांचं भाषण पवार साहेबांनी ऐकलेलं आहे, सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलेली आहेत. आपण सगळ्यांनी एकत्रित बसूया. मी पुन्हा निवडणूक झाल्यावर मी येतो, साहेबही कधी तुम्हाला बोलून घेतील. सगळ्यांची मनं एकत्रित आणण्याचं काम आपण करू. कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघामध्ये पवार साहेबांना तुम्ही आमदार द्यायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे. आम्हाला सोडून तिकडे गेले, तुम्ही दिला आणि मी घेतला. आम्हाला सोडून तिकडे जे गेले त्यात आमचे एक ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब आहेत. काय भुजबळ साहेबांची परिस्थिती आहे, त्यांना उभा राहायला दिल्लीनं सांगितलं अशी बातमी आम्ही वाचली. उभा राहणार म्हणून आता वाटलंच उद्या अर्ज भरतायत का परवा अर्ज भरतायत, पण काही नाव पुढे येईना. बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग एक दिवस भुजबळ साहेबांनी आपला मी उभा राहणार नाही म्हणून जाहीर केलं. अगदी परवापर्यंत युतीतल्या लोकांचे उमेदवार जाहीर करता येत नाहीत त्यांना. आमची महाविकास आघाडी एकसंघपणानं काम करते, पण महाराष्ट्रातली युती भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं झाली आहे. त्यांच्यात एकमत नाही. उसने उमेदवार घेऊन त्यांना उमेदवारी लढवावी लागलेली आहे. या सगळ्याचा विचार केला तर उद्याच्या निवडणुकीत महाराष्ट्रात 48 मध्ये जास्तीत जास्त जागा आपल्या महाआघाडीच्या निवडून येतील. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत काम करा. सगळ्याचा वापर होईल, पाऊस पडेल. तुम्ही मला म्हणाल शेवटी असं झालं तसं झालं. आपली परिस्थिती मी तुम्हाला भाषण सांगितलं असतं कसे तिकडे पैसे गोळा झालेले, पण वेळ कमी आहे. माझी एवढीच विनंती आहे, सगळ्याचा पाऊस पडला तरी तुम्ही त्यातनं अंगाला पाणी न लागून देता या निवडणुकीत मतदान केंद्रावर आणून आपल्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहा. धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागे उभा राहा. हा तरुण लोकसभेत जाईल त्यावेळी या दुष्काळी भागातले सगळे प्रश्न धसाला लावेल आणि लोकसभेत देखील आपली भूमिका स्पष्टपणाने मांडेल हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 मिनिटं झालेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर नाम ही कापिये बस आदरणीय शरदचंद्रजी पवार. देशाच्या राजकारणातील हिमालय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील उभ्या पावसातील सह्याद्री सन्माननीय आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब बोलतायत. हात वरती जोरदार टाळी वाजवूयात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतायत आदरणीय पवार साहेब. मान खटावच्या स्वाभिमानाची टाळी हात वरती करून देऊया. जोरदार टाळ्यांनी पवार साहेबांचं स्वागत करूया. सन्माननीय बोलतायत पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. टाळी वाजली पाहिजे मान खटावच्या स्वाभिमानाची. आपले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील अहिल्यादेवी होळकर आणि वरदादा होळकर यांच्या कुटुंबाचे वारसदार आज या ठिकाणी उपस्थित असलेले होळकर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या संघटनेचे अध्यक्ष सुनील माने, व्यासपीठावरचे
काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष या सगळ्या पक्षांचे सहकारी मित्र आणि उन्हामध्ये गेले 2-2.5 तास धैर्यशील त्यांच्या निवडणुकीला समर्थन देण्यासाठी उपस्थित असलेले तुम्ही सगळे बंधू भगिनी, लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीकडे देशाचंच नाही तर जगाचं लक्ष आहे. पाच-सहा दिवसापूर्वी बारामती मतदारसंघामध्ये प्रचाराचा नारळ फोडण्याची सभा होती आणि एका कोपऱ्यामध्ये कोणत्याही न माहितीचे ग्रस्त दिसले. मी चौकशी केली की हे कोण आहे, तेव्हा मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून अमेरिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं वर्तमानपत्र आहे, त्याचं नाव न्यूयॉर्क टाइम्स. त्या न्यूयॉर्क टाइम्सचा प्रतिनिधी त्या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आले. सभा संस्थांनी त्यांना चौकशी केली, इतक्या लांब तुम्ही आले कसे, तर त्यांनी सांगितलं की भारताच्या निवडणुकीच्या संबंधी जगाचं लक्ष आहे, अमेरिकेचं लक्ष आहे आणि त्याच्यात ती निवडणूक संघर्षाची कुठे होत असेल तर ते महाराष्ट्रात होते आणि माझ्या कंपनीनं मला महाराष्ट्रात जायला सांगितलं म्हणून मी आलो. सांगायचं तात्पर्य ही निवडणूक अत्यंत महत्वाची झालेली आहे आणि त्याचं कारण जगातल्या अनेक देशांनी या देशाची लोकशाही ही बघितलेली आहे. जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, लाल बहादूर शास्त्री असोत, नरसिंहराव असोत, देवेगौडा असोत किंवा डॉक्टर मनमोहन सिंग असोत, या सगळ्यांच्या कालखंडामध्ये एवढा मोठा देश, अनेक भाषा बोलणारे लोक, अनेक राजकीय पक्ष, हे सगळं असताना सुद्धा हा देश एकसंघ राहिला आणि या देशाच्या निवडणुका ठीक रीतीने पार पडल्या आणि लोकांची सरकारं या देशामध्ये आली. हा या देशाच्या लोकशाहीचा विजय आहे आणि त्याच्याबद्दलचं औत्सुक्य जगातल्या अनेक लोकांच्या समोर आहे. पण यंदाच्या वेळेला स्थिती वेगळी आहे. ती वेगळी का झाली आणि त्याचं कारण गेली 10 वर्ष या देशाची सत्ता नरेंद्र मोदी नावाच्या ग्रस्तांच्या हातात गेली. सत्ता देशाची गेली, अपेक्षा अशी होती. भाजपचा प्रधानमंत्री यापूर्वी या देशाची बघितली होती. मला असंच आहे, मी विरोधी पक्ष नेता होतो पार्लमेंटमध्ये आणि देशाचे प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी होते. अनेक प्रश्नावर विरोधी पक्ष नेता आणि सत्ताधारी नेता यांना एकत्र बसावं लागतं. काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्याची चर्चा करावी लागते. मला एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की वाजपेयींनी त्या काळामध्ये कोणत्याही महत्वाचा आंतरराष्ट्रीय किंवा देशाचा प्रश्न आला तर सुसंवाद ठेवण्याची आवश्यकता आहे. पहिल्यांदा कोणाची तर विरोधी पक्षाची. आणि त्यासाठी आम्हाला लोकांना ते बोलत असत, चर्चा करत असत, काही मतं ऐकून घेत असत आणि हवा तो त्यांचा योग्य निर्णय घेत असत. आजचे प्रधानमंत्री यांचा संवादावर विश्वास नाही.
कधी इथे विरोधकांशी बोलत नाही. साधी गोष्ट एक सांगतो की सरकारला साधारणतः जर एक वर्ष झाल्याच्या नंतर त्यांच्या एक वर्षाच्या कारभाराच्या संबंधीचा आढावा प्रत्येकाला बोलून देण्याची पद्धत या देशामध्ये अनेक वर्षांची आहे. डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये 111 वेळेला त्यांनी पत्रकारांना निमंत्रण दिलं आणि आपल्या कामाच्या संबंधीचा आढावा हा त्यांच्यासमोर घेतला. मोदींना प्रधानमंत्री 10 वर्ष झाली. या 10 वर्षात आजपर्यंत एकदाही पत्रकार स्पेशल केलं आणि आपल्या कामाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडणं हे त्यांनी कधी केलं नाही. कारण त्यांचा विश्वासच नाही. आम्ही अनेकदा फार्लमेंटमध्ये बघतो की 1 महिन्याचं फार्लमेंटचं अधिवेशन. पूर्वी काय असायचं, मी बघितलेलं इंदिरा गांधींना, राजीव गांधींना, नरसिंहरावना, मनमोहन सिंगांना की फार्लमेंटचं अधिवेशन सुरू झाल्याच्या नंतर 15 दिवसाचं जर अधिवेशन असेल तर कमीत कमी 12 ते 13 दिवस ज्यांची नावं मी घेतली ते सगळे सभागृहात हजर राहणार. खासदार बोलतात, त्यांची मतं ऐकून घेणार, मंत्री उत्तर देतात, ते योग्य करणं हे जाणून घेणार. पहिले प्रधानमंत्री आता आले. मनमोहन सिंगांच्या नंतर मोदी साहेब की महिनाभर फार्लमेंटचं अधिवेशन आलं तर आमच्या सभागृहामध्ये जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास 30 दिवसाचं 1 ते 1.5 तास ते सभागृहात येणार, शोधात बसणार, त्यांचा काही विषय असला तर बोलणार आणि नंतर निघून जाणार. याचा अर्थ या संसदीय लोकशाही पद्धतीवर त्याचा विश्वास नव्हता आणि नाही. आणि त्यामुळे हे नियोजक देशाची ही लोकशाही टिकवायची गरज आणि त्याच्यावर त्यांची श्रद्धा आहे अशा लोकांच्या हातात द्यायची का नाही याचा निकाल घेण्याच्या उद्देशाचा हा सगळा महत्वाचा निर्णय या निवडणुकीत घ्यायचा आहे. सत्तेचा गैरवापर हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं एक महत्वाचं लक्षण आहे. किती आपण बघितली उदाहरणं. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. भारतीय राज्यकर्त्यांचा विश्वास त्याच्यात नाही आहे. त्यांच्या कोणी टीका टिप्पणी केली तर त्याच्यावर काय कारवाई करता येईल याचा विचार करतात. एक उदाहरण सांगतो. झारखंड म्हणून राज्य आदिवासींचं मुख्यमंत्री आदिवासी आहे, चांगलं काम करणार आहे. एकदा कुठल्याच सभेमध्ये आदिवासींच्याकडे दिल्लीचं सरकार लक्ष देत नाही पण त्यांनी दिल्ली सरकारवर टीका टिप्पणी केली. मोदी साहेबांच्या सरकारने त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. आज 8 महिने झाले झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात. दिल्ली ही देशाची राजधानी. देशाच्या राजधानीचं नेतृत्व गेल्या 3 निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल करतात. त्यांचा आप म्हणून पक्ष आहे. चांगलं काम त्यांनी केलं. शैक्षणिक क्षेत्रात चांगलं काम केलं. आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलं. दिल्लीचा चेहरा बदलण्याच्या त्याची खबरदारी घेतली. त्यांनी केलेलं काम बघायला राज्यातनं अनेक मंत्र्यांनी जाणकार लोक येतात. एवढं उत्तम काम त्या गृहस्थांनी केलं. सामान्य कुटुंबातली ती व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी गेली 3 वेळेला काम करते. एकदा कधीतरी मोदी सरकारवर त्यांनी टीका केली. परिणाम काय झाला? आज केजरीवाल तुरुंगामध्ये आहे.
अनेक दिवसापासून सुरू करत आहे आणि हे काम ठिकठिकाणी ते करत आहे. महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख राष्ट्रवादीचे गृहमंत्री उत्तम काम करणारे त्यांना 6 महिने तुरुंगामध्ये टाकले. शिवसेनेचे नेते संजय राऊत सामनामधून सरकारवर टीका करतात त्यांना तुरुंगामध्ये टाकले. एवढंच काय, आज तुमच्या जिल्ह्यामध्ये एक शशिकांत शिंदे आणि आमचे काही सरकारी काम करतात. ते काम कुठं करतात? नव्या मुंबईच्या मार्केट कमिटीमध्ये. आणि त्या मार्केट कमिटीमध्ये काही तक्रारी आल्या. त्या मार्केट कमिटीमध्ये अतिशय उत्तम काम करणारे पानसरे नावाचे संचालक त्यांना या आठवड्यात अटक केली. काल रात्री शशिकांत शिंदेचा गुन्हा नोंदवला आणि शशिकांत शिंदेना सुद्धा जे शासनाचे उमेदवार आहेत, कामगार नेते आहेत, लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे, त्या कमिटीमध्ये ते काम करत होते. काही ना काही करून त्यांना अडवायचं कसं, या निवडणुकीत त्यांना थांबवायचं कसं, याचं सूत्र यांच्या डोक्यात आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई खटला दाखल केला. आम्ही वाद उठतो काय करतात. त्यांनी शशिकांतवर जर अटक केली तर आम्ही 7 जिल्ह्यातच नव्हे, महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यामध्ये संयमानं लोकशाहीच्या माध्यमाने संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. आणि हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करत नाही हे उदाहरण या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच मी पंढरपूरवरून आलो. अभिजित पाटील त्या ठिकाणी काम करतात. तिथल्या साखर कारखान्याचं चेअरमन आहे. कारखाना अडचणीत होता, पण त्यांच्यावर जबाबदारी कारखाना चालवायची. यावर्षी 10 लाखाच्या पेक्षा जास्त ऊस गळीत त्यांनी त्या ठिकाणी केला. आणि तो कारखाना त्यांच्या हातात नव्हता. त्यावेळेला त्याचं अर्थकारण बिघडलं, ते दुरुस्त करायला त्यांनी सुरुवात केली. हे काम त्यांनी केल्याच्या नंतर त्यांना सांगण्यात आलं, तुम्ही भाजपमध्ये या, तुम्ही भाजपमध्ये येऊन आमच्या उमेदवाराला मदत करा. आणि त्यांनी जेव्हा नाही म्हणून सांगितलं तर त्यांची सगळी साखर आज जप्त करून त्या ठिकाणी ठेवली. शेतकऱ्यांना ऊसाची किंमत द्यायला आज त्यांना इच्छा असून सुद्धा निर्णय घेता येत नाही. या प्रकारचं सत्तेचा गैरवापर आज ठिकठिकाणी केला जातोय. आणि त्यांच्या हातात देशाची राज्य आहे, त्यांच्या हातात महाराष्ट्राचं राज्य आहे. ते त्यांच्या हातातून काढून घेणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि ते करायचं असेल तर धैर्यशील राहा. मोठ्या मताने विजय करायचं काम उद्याच्या निवडणुकीमध्ये करायचे. मी काय अधिक बोलून वेळ घेऊ इच्छित नाही. 1-1.5 वाजता माझी फाचर सभा आहे आणि ती संपून 4-4:30 वाजता पुणे शहरात माझ्या 2 सभा आहेत. आपण एवढा प्रचंड संख्येने आलात आणि आम्हाला साथ देतात याचा मला आनंद आहे. या तालिकेवर मला अतिशय आनंदाने एक गोष्ट सांगायला लागते की एकदा मला यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी उभा असताना तुम्ही लोकांनी मनापासून साथ दिली, मोठ्या प्रमाणात मतदान केलं. ते जे तुमचं काम आहे ते माझ्या अंतःकरणात कायम जाईल. कधीही संकट आली तर तुम्ही मला हक्काने सांगू शकता. एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद पवार साहेब. खऱ्या अर्थानं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हीच जय घोषणा या माळ्याच्या भूमीमध्ये रंगणार आहे, उभा राहत आहे. आणि खऱ्या